तर सध्या आहे ना राखीच्या पोस्ट ज्या आहेत ना त्या डिमांडेड आहे. तर ना माझ्याकडे एक क्लायंटचा माझ्या एक वर्क आला आहे राखीसाठी. तर आज आपण तयार करूया छान असे ब्लँक पेजपासून राखीची डिझाईन. ठीक आहे. तर छान असं आपल्याला जे पोस्टर आहे ना ते रेडी करायचं आहे. आता मी कसं रेडी करते आणि काय मी टिप्स आणि ट्रिक्स त्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला आहे ना आपल्याला काय करायचं आहे की इथे स्क्वेअर टाईपमध्ये जो आपला इंस्टाग्राम पोस्ट स्क्वेअर ही साईज आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे. ही साईज घेतल्यानंतर ह्याचा आपल्याला कलर बदलायचा आहे. आता कलर बदलण्यासाठी इथे मी खाली कलरचा ऑप्शन जो आहे तिकडे जाऊन ना मी रेड कलर जो आहे तो घेते. ठीक आहे. रेड कलर घेते किंवा मी इथे एलिमेंट्समध्ये जाते आणि इथे सर्च करते आहे बॅकग्राऊंड रेड कलर. बॅकग्राऊंड रेड कलर. ठीक आहे. इथे मी सर्च केलं. आता मला वेगवेगळ्या प्रकारचे जे बॅकग्राऊंड्स आहेत ते इथे शो होतात आहे. तर मी माझी कन्सेप्ट जी आहे ना ती मी डोक्यामध्ये तयार केली आहे की मला अशा पद्धतीत माझं काम हवं आहे. ठीक आहे. तर मी ह्याच्यासाठी मी हा जो स्क्वेअर आहे तो घेतला. आता इथे जे 3 डॉट दिसतात ना तर त्याच्यावर क्लिक करून मी सेट ॲज अ बॅकग्राऊंड इमेज करते. आपल्याला एक छान असा सुंदर रेड कलरचा जो बॅकग्राऊंड आहे तो मला भेटलेला आहे. तर सगळ्यात आधी मी टेक्स्ट ॲड करते. टेक्स्ट ॲड करायच्या आधी मी इथे लिहिते आहे की रक्षाबंधन. एक मिनिट, हे जरा स्क्रोल करते खाली. इथे मी लिहिते आहे रक्षाबंधन. ठीक आहे. रक्षाबंधन. रक्षाबंधन. ठीक आहे. इथे मी पहिला सगळे ते टेक्स्ट आहेत ना ते ॲड करून घेते. तर ह्याची साईज जी आहे ती कमी करून घेते. फॉन्ट साईज जी आहे ना ती अराऊंड 50पर्यंत मी ठेवते आहे. नंतर आपण ती कमी जास्त जी आहे ती करू शकतो. इथे मी हे केलं. आता ह्याचीच मी डुप्लिकेट करते आहे आणि खाली मी लिहिते आहे स्पेशल ऑफर. ठीक आहे. स्पेशल ऑफर. पहिले जे आपले लेटर आहेत ना ते मी कॅपिटलमध्ये ठेवले आहेत आणि बाकीचे जे लेटर आहेत ते मी स्मॉलमध्ये ठेवले आहेत. ठीक आहे. इथे असं ठेवून देते. त्यानंतर ना आपण काय करूया, बाकीचे जे आपले सर्विसेस जे आहेत ना ते ॲड करूया. तर इथे मी पहिला मी काय करते आहे 50% ऑफ आपली जी कन्सेप्ट आहे तर मी इथे सर्च करते आहे की 50% ऑफ. 50% ऑफ ही आपली जी कन्सेप्ट आहे ती मी पहिला करून घेते आहे. 50% मला थोडंसं अशामध्ये पाहिजे. 50% मला गोल्डन कलरमध्ये पाहिजे जे की त्याच्यावर उठून दिसेल. 50% ऑफ अशा पद्धतीत, म्हणजे त्याला थोडीफार ना शॅडो पण आली पाहिजे. असं मला 50% आणि 50% ऑफ मला अजून पण काही ऑप्शन भेटत आहेत का, तर मी इथे सी ऑल करते आहे ग्राफिक्समध्ये. तर बघू आपण आपल्याला अजून काही ग्राफिक्स मिळत आहेत का. ठीक आहे. 50% ऑफच्या इथे बरेच आहे पण मला आहे ना गोल्डनमध्ये पाहिजे आहे. गोल्डनमध्ये त्याच्यावर उठून दिसेल. एक आपण असं पण घेऊ शकतो, पण मला जे मी घेतलं आहे तेच बेटर वाटतं आहे. ठीक आहे. अशाच गोल्डनमध्ये अजून बघू. अजून मी सर्च करते 50% ऑफचे, तर नाही, मला तेच ठीक वाटतं आहे म्हणून आपण सध्या हेच घेऊ. आता आपल्याला परत ना बाकीच्या सर्विसेस ज्या आहेत ना ते ॲड करायच्या आहेत. तर त्याच्यासाठी मी इथे ॲड अ सब हेडिंगमध्ये, तर ॲड अ सब हेडिंगमध्ये मी घेते आहे. तर इथे आपल्याला एक एक करून ना टेक्स्ट लिहायचं आहे. आता टेक्स्ट लिहिते ऑल क्लीनअप. ठीक आहे. ऑल क्लीनअप. त्याच्यानंतर मी इथे स्पेस दिला आहे. आता स्पेस का दिला आहे हे तुम्हाला थोड्या वेळाने समजेल. ठीक आहे. त्यानंतर लिहिते आहे फेशियल. परत मी स्पेस देते आहे खाली आणि लिहिते आहे मॅनिक्युअर. पटापट ज्या सर्विसेस आहेत ना त्या मी टाईप करून घेते आहे. त्यानंतर पेडिक्युअर. पेडिक्युअर हे लिहिलं. त्यानंतर अजून बॉडी पॉलिशिंग. बॉडी पॉलिशिंग.
ही एक सर्व्हिसेस ॲड केली. त्यानंतर अजून ऑल टाइप्स ऑफ, ठीक आहे, ऑल टाइप्स ऑफ स्किन ट्रीटमेंट, या सगळे जे आहेत ते मी ॲड करून घेतले आहे. ठीक आहे. आता मी ह्याची साईज जी आहे ना, फॉन्ट साईज ती कमी करते आहे. फॉन्ट साईज मी इथपर्यंत ठेवते आहे, अराउंड 18. ठीक आहे, 18पर्यंत घेते आहे. ह्याला मी खाली प्लेस केलं, खालच्या साईडला प्लेस केलं. त्याच्यानंतर मी ह्याची जी फॉर्मॅटमध्ये जाते आणि जी लेफ्ट अलाइनमेंट आहे, पेजच्या साईडने लेफ्ट अलाइनमेंट ती मी केली आणि इथे मी डॉट केले. ह्याच्यासाठीच मी स्पेसचा जो वापर आहे तो मी केलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे मी इथे अलाइनमेंट जी आहे ते लिहिलेली आहे. आता आपल्याला अजून एक जे आहे ना ते ॲड करायचं आहे, ते म्हणजे ऑफर कधीपर्यंत आहे. ऑफर व्हॅलिड टिल 27 ऑगस्ट ऑनली. ठीक आहे, ऑगस्टपर्यंत 27पर्यंत जी ऑफर आहे ती व्हॅलिड असणार आहे. तर मी ह्याला इथे खाली ठेवते. ठीक आहे, इथे ठेवलं. फॉन्टची जी साईज आहे ना ती कमी केली, 20 ठेवली. इथे मी खाली त्याला सगळ्याचा आपण जो फॉन्ट आहे ना तो बदलणार आहे. पहिला जे आपले टेक्स्ट आहे ते ॲड करूया आणि जी प्लेसमेंट आहे ना ती करून घेऊया आपण. ठीक आहे, त्यानंतर मी इथे जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांचा तो लिहिते आहे. तो बघा, ठीक आहे, हा एक कॉन्टॅक्ट नंबर झाला. परत मी अजून दुसरा एक लिहिते आहे. ठीक आहे, हा एक कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा जो आहे तो मी इथे टाईप करून मी या साईडला केलेला आहे. आता ह्याची पण जी फॉन्ट साईज आहे ना ती मी कमी करणार आहे, 20पर्यंत जी आहे 20. ठीक आहे, तुम्ही इथे पण लिहू शकता किंवा इथून पण डायरेक्ट कस्टम करू शकताय. आता सेम आपला जो आहे ना कॉन्टॅक्ट नंबर त्यालाच मी डुप्लिकेट करते आहे आणि खाली जो आहे त्यांचा ॲड्रेस जो लिहिते आहे. आता ही आपल्याला ऑर्डर जी आली आहे ना ती पुण्यावरून आलेली आहे, तर त्यासाठी त्यांचा जो ॲड्रेस आहे ना तो लिहिते आहे, स्मिता निवास. ठीक आहे, आता हे पुण्यावरून मला ऑर्डर कशा प्रकारे भेटली आहे किंवा मी कशा प्रकारे ती म्हणजे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं आहे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये ना आपलं सेल्स असं टाईप करा. आता ह्याच्यामध्ये काय मी कुठच्या प्रकारे सेल्स नाही केलेलं आहे, पण वेगवेगळ्या सलोन्सना किंवा जिम्सना आपण कशा प्रकारे कॉन्टॅक्ट करून आपल्या ज्या सर्व्हिसेस ज्या आहेत ना त्या आपण देऊ शकतो किंवा कशा पद्धतीने आपण त्यांच्याशी बोलायचं, ह्या सगळ्या गोष्टी आहे ना मी माझ्या ग्राफिक डिझायनिंगच्या ग्राफिक डिझायनिंगचा जो कोर्स आहे ना त्यामध्ये मी नक्कीच शिकवते. तर त्यामुळे तुम्हाला पण अशा नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत त्या शिकायच्या असतील तर नक्कीच माझा कॉन्टॅक्ट करा मला आणि आपलं जे सीट्स आहेत ना ते बुकिंग करा. तर बघा अशा पद्धतीने आहेत ना आपलं काम असतं, जे पण क्लायंटचं काम असतं ना ते. ठीक आहे, ह्यातनं कोणत्या प्रकारचं तुम्हाला काय म्हणतात ते सेल्स वगैरे असं काही नसतं. जे काय आहे ते आपलं अशा पद्धतीत काम असतं डिझायनिंगचं. ओके, आणि पूर्ण जे डिटेल्स व्हिडिओ आहे ते मी तुमच्यासमोर सेंड केली आहे, म्हणजे तुम्हाला मी दाखवली आहे की मी कशा पद्धतीत काम करते, माझी कामाची पद्धत काय आहे. ठीक आहे, तर तुम्हालाही हे असं शिकून घ्यायचं आहे का, भले तुमची फील्ड ना वेगळी असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण सुरुवातीपासून ना सगळ्यांना अगदी बेसिक टू ॲडव्हान्समध्ये मास्टर बनवतो ह्यामध्ये. तर नक्कीच या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही रेडी राहा. आता ह्याला मी थोडासा फॉन्ट जो आहे ना तो कमी करते. आता हे दोघांना मी इथे असं खाली घेते. ठीक आहे, ह्याला पण खाली घेते, ह्याला. तर ह्याची जी आहे ती मी लेफ्ट अलाइनमेंट करून घेते आहे. आता मला लिहायचं आहे बुक नाव. आता
आता बुक नाव मी इथे बघते आहे आपल्या एलिमेंट्समध्ये नवीन नवीन काही मला मिळतं आहे का बुक नाव. ठीक आहे. आता हे ग्राफिक्स कुठून घ्यायचे किंवा कशा पद्धती त्याच्यावर काम करायचं, या सगळ्या गोष्टी आहे ना तुम्हाला आपल्या मास्टर क्लासमध्ये आहे ना अगदी डिटेल्समध्ये शिकवल्या जातात. बघा आपल्या जो हे आहे आपली थीम आहे त्यालाच अनुसरून जो आपल्याला काय मिळाला आहे, थोडंसं मोठं करूया. इथे मी याला अलाइन करते. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता मला आहे ना एक राखी लागणार आहे, तर इथे मी सर्च करते आहे राखी. ठीक आहे, मी राखी सर्च केली तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला राखी ज्या आहेत त्या अवेलेबल होऊन जातील. बघा, तर मी घेते ही घेतली मी राखी. तर ह्याला मी थोडंसं आहे ना टर्न करते, लेफ्ट टर्न देते आहे आणि थोडीशी अशी छोटी करते आणि एका साईडला त्याला मूव करते. थोडंसं आपल्या ग्राफिक्सला ती मध्ये येते ना, म्हणून मी एका साईडला त्याला मूव करते अशा पद्धतीत. ठीक आहे, बघा अशा पद्धतीत आपली राखी जी आहे ती डन झाली आहे. आता आहे ना मी ह्याला एक सर्कल शॅडो देते आहे. सर्कल ब्लॅक सर्कल देते आहे किंवा शॅडो लिहून बघते काय येते. शॅडो बघूया आपण काय येतं आहे. सर्कलमध्ये मला पाहिजे आहे अशा पद्धतीत. ठीक आहे, तर मी ह्याला बरोबर बॅक साईडला. ठीक आहे, आपल्याला असं वाटलं पाहिजे की आपली राखी जी आहे ना ती जे आपल्या ग्राफिक्सवर आहे ती ठेवलेली आहे. तर त्यामुळे मी ह्याची पोझिशन जी आहे ना ती बॅक करते आहे. पोझिशन बॅकवर्ड केली. बघा, एक राखीला उठावदार कलर आला आहे. बरोबर, राखी अशी आपली उठावदार दिसते. बघा, मी हे काढते आहे असं साईडला. बघा किती वेगळी दिसते. आणि मी हे इथे अलाइन केल्याच्या नंतर बघा आपली राखी एक वेगळीच उठावदार दिसते आहे. ठीक आहे, राखी जी आहे ती वेगळीच आपली उठावदार दिसती आहे. त्याची ऑपेसिटी जर तुम्हाला थोडी कमी करायची असेल ना तर लेयर्समध्ये जाते आहे. याची जी शॅडो आहे, ठीक आहे, ही जर तुम्हाला कमी करायची आहे तर तुम्ही ट्रान्सपरन्सीसुद्धा कमी करू शकता अशा पद्धतीत. ठीक आहे, आत्ता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे अजून आपल्या डेकोरेशन बाकी आहे. इथे आहे ना मी क्लायंटचा लोगो जो आहे तो देत नाही आहे. मी इथे फक्त लोगो असं इथे टाईप करते. जो पण क्लायंटचा लोगो असेल तो, हा जो लोगो आहे तो इथे तुम्ही देऊ शकतात क्लायंटचा. ठीक आहे, आता हे जे रक्षाबंधन लिहिलं आहे ह्याचा मी फॉन्ट बदली करते आहे. थोड्याशा जरी डिझाईन्सने ना आपले पूर्ण डिझायनिंग जी आहे ती बदली होते. तर त्यामुळे ना हे तुम्ही नक्कीच ट्राय करा. आता मी इथे पटापट देते आहे, फॉन्ट चेंज करते आहे कारण मला ह्या गोष्टींची सवय आहे. तुम्ही वेगवेगळे फॉन्ट्स जे आहेत ना ते तुम्ही एक्सप्लोर करा. ठीक आहे, वेगवेगळे फॉन्ट जे आहेत ते एक्सप्लोर करा आणि त्याच पद्धतीने तुम्ही काम करा. कारण मला माहिती आहे की कुठच्या फॉन्टला कोणतं म्हणजे कोणत्या ह्याला कोणता फॉन्ट जो आहे तो सूट होण्यासारखा आहे. ठीक आहे, तर त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी इझिली करू शकते. तुम्ही ह्या फील्डमध्ये जर नवीन आहात तर नक्कीच तुम्ही काय करू शकता. आता हे स्पेशल ऑफर जे आहे ते थोड्या मी युनिक पद्धतीत लिहिलं आहे. बघा अशा, आणि हे 50% ऑफ. ह्या स्पेशल ऑफरला पण थोडी तुम्ही जर इफेक्टमध्ये जाऊन शॅडो किंवा हे दिलीत, ग्लो दिला, ठीक आहे, हे सगळे इको वगैरे आहेत, हे सगळं ट्राय करून बघायचं कोणतं अजून जास्त बेटर वाटेल. ठीक आहे, निऑन चांगलं वाटतंय का, तर मला तर हे पण चांगलंच वाटतं आहे. स्पेशल ऑफर थोडंसं उठून दिसतं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीत तुम्ही हे वर्कसुद्धा करू शकता. तर मला ह्याच्या खाली आहे ना अजून थोडीशी डिझाईन करायची आहे, म्हणून मी हा फॉन्ट थोडासा वरती नेते आहे. थोडा फॉन्ट जो आहे तो वरती नेते आहे. बस मला इतका फॉन्टमध्ये स्पेस पाहिजे आहे. ठीक आहे, आणि आता जो हे 50% ऑफ आहे ते मी थोडंसं मोठं करून बघते आहे इतपत. ठीक आहे, अशा साईडला मी घेते आहे. आणि ही राखी पण मी थोडीशी स्लाइटली खाली सरकवते आणि म्हणजे आपली जी ही स्पेस आहे ना ती कवर होऊन जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीत. त्यानंतर काय करायचं आहे,
की आपले हे जे फॉन्ट आहेत ना, त्याला मी ते मी चेंज नाही करत. मला हा फॉन्ट ओके वाटतो आहे, तर मी ह्याचे अप्पर केस जे आहे ना ते चालू करते. आता हा जो फॉन्ट आहे त्याला मी थोडंसं बदलून बघते आहे. थोडासा असा उठावदार जो आहे तो करायचा प्रयत्न करते आहे. ठीक आहे, हा फॉन्ट घेतला आणि मग मी त्याला इफेक्ट्समध्ये जाऊन आपला जो बॅकग्राऊंड जो आहे ना तो चेंज करते. इथे मी जो बॅकग्राऊंड आहे तो व्हाईट करते आहे, राईट. आणि जो आपला टेक्स्टचा कलर आहे, मी टेक्स्टचा कलर बोलली, टेक्स्टचा कलर आहे तो ब्लॅक करते. बघा उठून दिसतं आहे. त्यानंतर हा जो फॉन्ट आहे हा पण मी बदली करणार आहे. इथे मी वेगळ्या प्रकारचा फॉन्ट जो आहे तो करणार आहे. ठीक आहे, बघा वेगळा फॉन्ट मी वापरला आहे. इथे पण मी सेम तसाच जो फॉन्ट आहे तो वापरते आहे अशा पद्धतीत. आणि ह्याला मी जो साईडून जे आहे ते मी एका साईडला घेते आहे थोडंसं, कारण मला त्याच्यात अजून काहीतरी ॲड करायचं आहे. ठीक आहे, एकदम पण खाली जाता कामा नये. इमेज एडिटिंग करताना झूम करून बघायचं, झूम करून इमेज एडिट करायची. तर इथे पण मी इथे वरती घेते अशा पद्धतीत. आणि ह्याचा पण जो पूर्ण जे टेक्स्ट आहे ते मी अप्पर केस केले. ठीक आहे, अप्पर केस केले पूर्ण. ठीक आहे, नंतर बघा पूर्ण खाली येतं आहे म्हणून मी याची थोडीशी अशी स्लाइडली सेटिंग करते. ह्याला मी थोडंसं असं वरती मूव करते, कॉन्टॅक्ट पण थोडंसं असं वरती घेते आणि ह्याला ॲड्रेसला पण मी थोडंसं वरती घेते. ठीक आहे, अशा पद्धतीत प्रॉपर अलाइनमेंट आपली झालेली आहे. आता मला ना इथे व्हॉट्सअप लिहायचं आहे, कॉन्टॅक्ट ॲड करायचं आहे. ठीक आहे, तर मी इथे टाईप करते आहे कॉन्टॅक्ट आणि इथे सर्च करते आहे. कॉन्टॅक्ट टाईप केलं आणि मी काय केलं, सर्च केलं. तर इथे बघा मला आलं आहे कॉन्टॅक्ट. तर मी काय करणार, एका साईडला इथे ठेवणार आणि वरून खाली त्याला खालच्या साईडला मूव करणार हळूच. आणि जेवढी आपली फॉन्टची साईज आहे तेवढ्या प्रकारे मी त्याला ठेवणार. आता ह्याचा आपला जो टेक्स्टचा कलर आहे तो व्हाईट आहे, राईट. आणि आपण जे ग्राफिक्स घेतलं आहे ते ब्लॅक कलरचं आहे. तर ग्राफिक्सचा कलर बदलायचा असेल तर इथे ग्राफिक्सवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली कलर ऑप्शन दिसेल, तर तिकडे जाऊन व्हाईट कलर जो आहे तो तुम्ही करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीत. आणि त्यानंतर ना परत तुम्ही काय करू शकता, जो आपला लोकेशन आहे तर इथे जे आहे ना लोकेशन टाईप करायचं. काय करायचं, लोकेशन टाईप केलं. मी इथे सर्च करते लोकेशन टाईप केल्यानंतर आणि इथे मला बघा हे मिळालं एक, किंवा हे घेते, कोणतंही घेऊ शकता तुम्ही, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. तर इथे मी हे लोकेशनचं ग्राफिक्स आहे ते घेते. आता बघा दोन्ही आपले जे ग्राफिक्स आहेत ना ते सेम असले पाहिजे. असं नाही की हा एक छोटा एक मोठा, असं नको. दोन्ही आपले जे ग्राफिक्स आहेत ते सेम असले पाहिजेत. ठीक आहे, म्हणून मी दोघांची जी साईज आहे ना ती कमी करण्याचा प्रयत्न करते आहे अशा पद्धतीत. त्यानंतर बघा तुम्ही ह्याचाच पण जो आपण कलर आहे ना तो पण चेंज करून घेऊ. इथे व्हाईट कलर जो आहे तो क्रिएट केलेला आहे. ठीक आहे, आता आपलं पूर्ण जे आपलं काम आहे इन डिटेल्सचं ते रेडी झालेलं आहे. तर अजून आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ह्यांचा इंस्टाग्रामचा लोगो. इंस्टाग्राम लोगो पण टाईप केलं किंवा इन्स्टा लोगो टाईप केलं तर दोघांपैकी काहीही चालतं. तर मी इथे हे ॲड केलं आणि इथे मी त्याला एका साईडला जे आहे ते वरच्या साईडला मूव करते. ठीक आहे, अशा पद्धतीत. हे दिसत नाही आहे ह्याच्यावर, तर आपण दुसरा जो लोगो आहे तो बघूया. मी हा घेते. तर हा मी इथे मला वरती सेट करायचा आहे, तो मी एका कॉर्नरवरून आतमध्ये घेते आहे. ठीक आहे, इथे एका साईडला मी त्यांचा जो लोगो आहे तो घेतलेला आहे. त्यानंतर मी घेते आहे फेसबुक. काय घेतलं आहे, फेसबुक. इथे सर्च करूया आपण फेसबुक. तर इथे फेसबुकचं आपल्याला जो लोगो आहे तो मिळालेला आहे. तर आपण ह्याला पण वरच्या साईडला मूव करून, ठीक आहे. हे आता दोन्ही एका साईडला ठेवलं. आपल्याला लांबून दिसत आहेत की दोन्ही सेम आहे, पण आपण झूम करून बघूया की दोन्ही सेम याच्यामध्ये अलाइन झालेले आहेत का. ठीक आहे, थोडंसं त्यांचं मेजरमेंट कमी जास्त होतं, ते व्यवस्थित करायचं आहे. ठीक आहे,
काम करताना नेहमी डिटेलिंगमध्येच काम करायचं आहे. आता ह्याला मी थोडंसं असं क्रॉसमध्ये करते आणि थोडं खाली घेते आहे. 50% ऑफ. ठीक आहे. आता ही राखीची पण जी साईज आहे मी थोडीशी वाढवते. कधी आपलं सगळं जे काम आहे ना ते डिटेलिंगमध्ये झाल्यावरती. ठीक आहे. म्हणजे आपले जो ब्लँक स्पेस आहे, जो ब्लँक एरिया आहे ना तो कवर होईल. आता शॅडो पण थोडी हल्ली आहे, तर त्यामुळे मी इथे क्लिक करते आहे आणि मी जाते आहे याच्यावर लेयर्समध्ये. लेयर्समध्ये गेल्याच्यानंतर मी शॅडोवर क्लिक करते आणि ह्याला घेते आहे मधोमध. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपलं जे राखीचं वर्क आहे, तर इथे बघा कॉन्टॅक्ट आपला थोडासा लहान वाटतो आहे, म्हणून त्याला मी साईज थोडी मोठी केलेली आहे. तर अजून मी ह्याच्यामध्ये काय ॲड करू शकते. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये मी ग्राफिक्समध्ये जाते आहे आणि डिझाईन टाईप करते, डिझाईन. ठीक आहे. डिझाईन सर्च करूया आपण की आपल्याला वेगवेगळ्या अशा डिझाईन ज्या आहेत त्या मिळत आहेत का सिंगल स्ट्रिप्सवाल्या. तर मी ही पण एक घेऊ शकते आणि मी इथे अशा पद्धतीला ॲड करू शकते. तर ह्याच्यात पण मला वेगवेगळ्या डिझाईन ज्या आहेत ना त्या अवेलेबल होऊन जातील. एक अशी दुसरी पण असेल डिझाईन जी राखी टाईपमध्ये असेल. ठीक आहे. हे बघा ह्या अशा डिझाईन्स पण अवेलेबल आहेत. तर ही पण एक घेऊन बघू इथे. तर ही पण छान वाटते आहे, तर त्यामुळे मी ही ठेवते आहे आणि आधीची जी आपण घेतलेली ना ब्लॅकवाली ही मी डिलीट करते आणि ही जी आहे डिझाईन ती ठेवते आहे. आता आपलं काम जे आहे, आपण जे काम केलं आहे ते आता आपलं हे पूर्ण झालेलं. ठीक आहे. ही आपली डिझाईन पूर्ण झाली आहे. तर एकदा ना सगळं जे काम आहे, सगळ्या स्पेलिंग्स आहेत ते सगळ्या चेक करून ना व्यवस्थित बघायच्या आहेत. ठीक आहे. व्यवस्थित पद्धतीने आपलं काम जे आहे, व्यवस्थित स्पेलिंग सगळ्या गोष्टी आहे ना अगदी व्यवस्थित. आता हे जे आहे मी एक अप्पर केस करते म्हणजे अजून छान दिसायला. ठीक आहे. तर अप्पर केस केल्यामुळे ह्याची जी साईज आहे ती मला थोडी अजून लहान करावी लागेल. अराउंड 17-18 पर्यंत मला ती करावी लागेल. बघा अशा पद्धतीत. बघा दिसायला अगदी छान आणि नेटकी जी आपली डिझाईन आहे ना ती दिसते आहे. तर तुम्हाला पण अशी छान छान डिझाईन्स बनवून मला नक्की पाठवा. तुम्ही राखीसाठी कोणत्या पद्धतीत पोस्ट बनवली आहे किंवा ही पण जी पोस्ट आहेत ना ती तुम्ही ट्राय करा आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की आपली डिझाईन कशी दिसते आहे आणि अजून आपण छान छान अशा नवीन डिझाईन शिकू. ठीक आहे. तर व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.